मॅडम तुम्हाला काय चहा कॉफी आणू? नाही काय नको. तुम्ही निघालात तरी चालेल. आणि नाही मी थांबतोय मॅडम येईपर्यंत. पण तुम्हाला मैथिली मॅडमने निघायला सांगितलेलं ना, तुम्ही का थांबलाय? त्या महत्वाच्या मीटिंगला गेल्या आहेत ना, तर मग त्या आल्या की जरा ब्रीफ डिस्कशन होईल, मग त्याच्यानंतर जाईन. नाही तर माझं लक्ष लागणार नाही. तुम्ही निघालात तरी चालेल. ओके मॅम. हाय. हाय. कशी झाली मीटिंग? इट वॉज फॅन्टॅस्टिक. वी क्रॅक द डील. Great. सो गो अहेड मिळालंय आपल्याला. काम सुरू करायला काहीच हरकत नाही. मस्त. कॉंग्रॅच्युलेशन. मला नको. ओमला कॉंग्रॅट्स कर. मला इट वॉज ऑल हिज हार्ड वर्क, हिज एफर्ट्स अँड हिज आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग. मैथिली, इट्स जस्ट टीम वर्क, दॅट्स इट. बरं बरं ठीक आहे. बिंग मॉडेस्ट. तुझं एकट्याचं कौतुक केलेलं, तुला एकट्याला क्रेडिट दिलेलं तुला कधीच आवडत नाही. आय नो. अवनी, मला तुला काहीतरी सांगायचंय. मला आणखीन एक गोष्ट कळलीये. काय? अगं मी नाही का तुला जायच्या आधी म्हणाले होते ओमच्या गर्लफ्रेंड बद्दल? तिचं नाव कळलंय मला. हा विषय परत कशाला? आय मीन स्वीटू. स्वीटू राईट? व्हॉट? अवनी, अगं स्वीटू नावाची कोणीतरी मुलगी त्याच्या लाईफ मध्ये होती. एम आय राईट? नो, आय डोंट थिंक सो की आपण या विषयावर बोलायला हवं आत्ता. ओके, आय एम सो सॉरी. एम आय मेकिंग यू अनकम्फर्टेबल? सॉरी, आय डिडंट मीन दॅट. या बरं बरं, सोड, जाऊ दे. बरं चला, तुम्ही निघा आता. खूप उशीर झालाय. आपण उद्या सकाळी भेटूया. ओके? अँड गुड जॉब ओम. सी यू. अवनी मॅम. स्वीटू. स्वीटू, आय एम सॉरी. आय रिअली स्वेअर मी मैथिलीला काही सांगितलं नाही. तरी तिला कळलं. आय डोंट नो. ती ओके, मे बी आम्ही घरी गेलो होतो कारण मी फाईल्स विसरलो होतो. सो आम्ही फाईल्स घ्यायला गेलो होतो. तिथे कोणीतरी काहीतरी बोललं असेल. आय डोंट नो. पण दिवसभर ती या बाबतीत काहीच बोलली नाही. आता अचानक शी जस्ट स्टार्टेड टॉक. नाही ठीक आहे. ठीक आहे. मला नाही फरक पडत. कारण ज्या स्वीटू बद्दल ती बोलतीये ना, ती स्वीटू आता उरलीच नाहीये. त्या स्वीटूचे डोळे उघडले. तिची स्वप्न संपली. ही जी तुमच्या समोर आता उभी आहे ना, ती मिसेस अवनी मोहित परब उभी आहे. ती स्वीटू तिथेच राहिली जिथे लग्नात तुम्ही तिचा हात सोडला, कायमचा. अरे वा बायको, तू आलीस. बरं झालं तू आलीस. केव्हाची भूक लागली होती. माझ्या पोटात ना कावळे ओरडत होते. तरी मी त्यांना म्हटलं थांबा बाबांनो, थांबा. माझी बायको आली की देईल तुम्हाला काहीतरी खायला. जेवायला वाढ ना काहीतरी. तुम्ही म्हणून माझी वाट बघत होतात? मी एवढं सगळं करून गेले होते ना, तुम्हाला साधं जेवण वाढून घेता येत नाही का? किती मोठ्याने ओरडतेस घरात?
आणि किती रिस्पेक्टफुली बोलतेस ग स्वतःच्या नवऱ्याशी. खरं तर ओम तुला लग्नामध्ये एकटीला सोडून निघून गेला आणि आयत्या वेळी तुझा, तुझ्या घरच्यांच्या, तुमच्या अब्रूचा विचार करून मोहित त्याच्याशी एंगेजमेंट तुटलेली असून सुद्धा तुझ्याशी लग्न करायला उभा राहिला, केवळ मी सांगितलं म्हणून. आणि आज तू त्याच्याशी अशा पद्धतीने बोलतेस. बापरे, बरं झालं माझ्या भावाला अशी बायको मिळाली नाही. आणि तशी बायको म्हणून तू शोभली नसतीसच त्याला. मॅम तो विषय आता संपलाय. संपलाय म्हणजे संपायलाच हवा, कारण ओम आणि तू वर कम्प्लिटली मिसमॅच्ड. मॅम सॉरी मी तुम्हाला बोलतोय, पण प्लीज तुम्ही माझ्या बायकोला काही बोलू नका प्लीज. अरे बापरे, बायकोला बोलल्यावर इथे दुखतं याला लगेच, हा ना. अरे बायकोची एवढी काळजी आहे, एवढं प्रेम आहे तिच्यावर, तर जर सांग तिला. बघ म्हणा आरशात आपण कसे दिसतो, कसे आहोत, किती मेंटेन्ड आहोत, कळू दे ना तिला सुद्धा, आहे की नाही. तू अशी काय बघतेस माझ्याकडे. तुझी नाटकं आहेत ना, बंद कर आता. आणि लक्षात घेत, ओमचा आणि तुझा काहीही संबंध नाहीये. तुझं आता मोहितशी लग्न झालंय, त्यामुळे तुझा पास्ट जरी ओम असला तरी तुझा प्रेझेंट आणि तुझं फ्युचर फक्त मोहितच असणार आहे. फ्युचरमध्ये ओम या घरात जरी परत आला आणि तू इथे असलीस तरी तो तुझ्या आयुष्यात येणार नाहीये, हे विसरू नकोस. सो एक्सेप्ट दिस फॅक्ट. नीट वाग त्याच्याशी, नवरा आहे तो तुझा, प्रेमाने बोल. सॉरी हा बायको, सॉरी. त्या पण मी मालविका मॅमला आपल्यातलं काहीच सांगितलेलं नाही. हां, तरी त्या अशा का वागत होत्या मला खरंच माहित नाही. पण त्यांना तुझ्यात आणि ओम सरांमध्ये काय आहे हे व्यवस्थित माहित आहे. उगाच तोंडाला येईल ते बोलायचं नाही, खरं बोलल्या त्या. त्या काहीच चुकीचं नाही बोलल्या. उलट त्यांनी मला वस्तुस्थिती दाखवून दिली. प्रॅक्टिकल व्हायला पाहिजे. ते झालं ते झालं, ते विसरून पुढे जायला पाहिजे. ओम आणि मी एकमेकांसाठी बनलो नाहीये, नाही, कधीच नव्हतो. अरे काय करताय तुम्ही दोघं लहान मुलांसारखं. दोघही लहानच आहेत अजून. बघा ना काय पोरगा आहे, बापाबरोबर एका उशीसाठी भांडतोय. बाबा मी माझ्यासाठी आणली आहे ना. चिनिया तुझ्यासाठी नवीन आण, ही मला दे. बास आता, झोपा. काय चाललंय दोघांचा गोंधळ. हा, हो ना. गुड नाईट. बाबा हे नेहमी असं करतात यार. चिन्या आपल्या घरात अप्पल पोटेपणा चालत नाही हा. जे काय आणायचं असेल ना ते सगळ्यांसाठी आणावं. ठीक आहे, मी उद्या 6 उशा घेऊन येतो सगळ्यांसाठी. मला नाही माहिती. उद्याचं उद्या बघू. हे घे, झोप आता. मला नको चादरची गुंडाळी, मी डायरेक्ट उशीवरच झोपतो. झोप आता. मी आलेच. ओम, अरे इथे का बसलायस. चल आज चल, हातपाय धुवून घे, मी जेवायला वाटते. नाही नको, भूक नाही. का रे, बाहेर जेवण आलायस का. मग काय झालं. मला गिल्टी वाटतंय. काय काय झालंय बाळा, कोणी तुला काही बोललं का. नाही, कोणी बोललं नाही काही. पण मला आज लक्षात येतंय की मी स्वीटूकडून नक्की काय हिरावून घेतलं. मी लग्नाआधी तिथून निघून गेलो, कारण काही असो, पण स्वीटूच्या आयुष्यात मी तिला फसवलं. हेच सत्य तिला माहिती.
मी तिला सोडून निघून गेलो, तिचा विश्वासघात केला. आय बिट्रेड हर. माझ्यामुळे ना कुठेतरी तिच्यातला इनोसन्स, खेळकरपणा, अल्लडपणा सगळंच निघून गेलं ग. तुला आठवतंय स्वीटू किती सहजपणे सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करायची, त्यांच्यातला चांगुलपणा बघायची, समोर कोणीही आलं तरी त्याला कम्फर्टेबल करायची. ह्याच सगळ्या गोष्टींवर मी आघात केला, खूप मोठा विश्वासघात केला तिचा. कसं आहे ना, तू म्हणतोयस ते अगदी खरं. स्वीटू बदलली का रात्रीत मोठी झाली ती. माझी खेळकर हसणारी बडबडी स्वीटू ना हरवली रे कुठेतरी. मला एक माहिती की जर तुझ्याशी लग्न झालं असतं ना तर तू तिला अगदी राणीसारखं ठेवलं असतंस. तिचं आयुष्य आनंदाने भरून गेलं असतं. आज तिची जी दगदग होते, मानसिक ओढाताण होते, ती कदाचित झाली नसती. पण या सगळ्यात तुझा काही एक दोष नाही हो. हे नशिबात लिहिलं होतं ते झालं. हे अचानक लग्नातून निघून गेले, नेमकं तुला ते कळलं, तू त्यांच्या मागे गेलास, त्यांना वाचवलंस. खूप मोठी गोष्ट आहे. या सगळ्यात तुझा काही एक दोष नाही हो. तुला अपराधी वाटण्याचं काही एक कारण नाही. नशिबाच्या समोर आपलं काही चालत नाही. जे व्हायचं होतं ते झालं, पण आपल्याकडे जे आहे ना ते आपल्याला सांभाळायचं. आणि तू स्वीटूची नको काळजी करूस बाळा. माझी स्वीटू ना फार खमकी आहे. या परिस्थितीचं पण सोनं करेल. मोहित राव आणि स्वीटू ना सुखाचा संसार करते. ओम सर. मोहितराव तुम्ही सगळं ठीक आहे ना? हो, काही तसं काळजीच काही नाही. ऍक्च्युली ओम सरांकडे थोडं काम होतं. पण आता कशाला? आय मीन आपण उद्या ऑफिसमध्ये बोलू शकलो असतो ना. नाही सर, ऑफिसमध्ये ही गोष्ट बोलता आली नसती म्हणून मी इथे आलोय. मोहितराव तुम्ही नाही आई, मी आता आत नाही येत, नंतर येईन कधीतरी. आता ओम सरांशी महत्वाचं बोलायचं ना. ओम सर. चल हॅलो मावशी, आलोच मी. येस. काय झालं मोहित? सर तेच तर विचारायला मी इथपर्यंत आलो एवढ्या लांब, की असं काय बिनसलंय की मी कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा माझी बायको सुखी आणि आनंदात राहू शकत नाही. असं काय चाललंय तुमच्यात? आमच्यात? हो, ते ऑफिसमध्ये काहीतरी झालं ना तुमच्यात, भांडण. ती घरी रडत आली होती. सॉरी मोहित. तर तुमच्या सॉरीचं मी काय करू? ना मी ते जवळ बाळगू शकतो, ना मी ते घेऊन माझ्या बायको जवळ जाऊ शकतो आणि तिला म्हणू शकतो की बाई हे घे, आता हास, तिकडून सॉरी आलंय. काय करू मी? शांत मोहित. मी ना जाम फ्रस्ट्रेट झालोय. तुमच्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातच तयार होत नाही. कारण माझी बायको अजूनही भूतकाळात अडकली. तिला त्यातून बाहेर पडायचंच नाहीये. बरं, मी तिचा नवरा तिच्या समोर उभा आहे, मी तिला सांगतोय, हात धरून तिला पुढे घेऊन जातोय, पण तिला पुढे यायचंच नाहीये, तिला पुढे बघायचंच नाही, माझ्याकडेही बघत नाही. मी काय करू? पण तुमचाही त्रास मी समजू शकतो सर. आय एम सॉरी त्यासाठी. पण प्लीज मला सांगा, मी माझ्या बायकोला कसं सोडू? मी काय सांगू तुला मोहित? सांगा ना सर, खरंच. कारण मी स्वतः पाहिलंय की ती तुमच्यासोबत असताना खूप आनंदी असायची, खुश असायची. तिच्या चेहऱ्यावर सतत हसू दिसायचं. सर असं काय करायचं तुम्ही की ती इतकी आनंदात दिसायची? प्लीज सांगा ना सर.
माझ्या बायकोच्या आयुष्याचा प्रश्न आहे सर. मला तिला आनंदात पाहायचंय. तिच्या आनंदासाठी मी काहीही करू शकतो सर. कारण स्वीटू म्हणजे आनंद, स्वीटू म्हणजे हॅपीनेस, स्वीटू म्हणजे स्माइल, आणि त्या स्माइलसाठी मी काही करू शकतो सर. प्लीज त्याच्यासाठी नाही, निदान स्वीटूसाठी. हात जोडू नकोस प्लीज. तुला हवंय ना स्वीटूला कसं खुश ठेवायचं? ओके, काही नाही, तिच्यावर भरभरून प्रेम कर फक्त प्रामाणिकपणे. झालं, स्वीटू खुश राहील. खूप पॉझिटिव्ह मुलगी आहे ती. तिला खरेपणा, प्रामाणिकपणा, लॉयल्टी या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी खूप आवडतात. आणि एखाद्यावर खरं प्रेम असलं, या सगळ्या गोष्टी आल्याच ना, तिच्याशी खरेपणाने वागलं, प्रेमाने वागलं, किती कम्फर्टेबल होते आणि खुश राहते. माझ्या नात्यातली ना सगळ्यात मोठी ताकद स्वीटूच होती. शी वॉज सो पॉझिटिव्ह. मला ना आमच्या रिलेशनशिप मध्ये असताना कधीच प्रॉब्लेम जाणवला नाही स्वीटूमुळे. म्हणजे जे एका स्माइलनी ना मी अख्खा दिवस आनंदी असायचो. स्वीटूचं असणं खूप सुंदर आहे. ते इतकं सुंदर आहे की ती समोरच्याला तिच्या पॉझिटिव्हिटीने इन्फ्लुएन्स करून जायची. तिचा साधेपणा, भोळेपणा हा समोरच्याला लगेच ना कम्फर्टेबल करून जायचा. आमचं जेव्हा एक नातं होतं तेव्हाही ती मला समजून घ्यायची आणि आत्ताही ती मला समजून घेते. मुळे आय थिंक मे बी ती खऱ्याच्या बाजूनी असते असं आपल्याला म्हणता येईल. बट शी इज देअर. एनिवेज, तुला स्वीटूला खुश ठेवायचं ना, अगदी सिंपल आहे. तिला एक्सपेन्सिव्ह गिफ्ट्स किंवा सरप्राइजेसची काही गरज नाही. तिला खुश ठेवण्यासाठी आयुष्यातल्या छोट्या छोट्या सिंपल गोष्टी खूप आहेत. म्हणजे सनसेट बघणं किंवा तिचा हातात हात घेऊन छान वॉकला घेऊन जाणं, पावसात तिच्याबरोबर भिजणं, ह्या गोष्टी तिला खुश ठेवण्यासाठी खूप आहेत. ते 5 स्टार हॉटेल मधलं जेवण किंवा त्या गोष्टी तिला महत्वाच्या नाहीये. तिला साध्या एका रस्त्यावरच्या वडापावच्या गाडीने सुद्धा फार आनंद होतोय. म्हणजे एक वडापावची गाडी बघून आनंदाने उड्या मारणार कोणी बघितलंस तू? स्वीटू आहे. तिचा मूड खराब असेल ना, तर तिला छानसा खाऊ घेऊन द्यायचा बस. आणि शील बी हॅपी. शील बी हॅपी विथ हर मी टाइम. हॅपी मी काय त्यात? भिकेचे डोहाळे म्हणतात याला. मोहित, मी स्वीटूमुळे लाईफ एन्जॉय करायला शिकलो. आयुष्यातल्या साध्या छोट्या छोट्या मोमेंट सुद्धा चेरिश करायला शिकलो. स्वीटू खूप सेन्सिटिव्ह आहे. मला कधीही काही लागलं ना, म्हणजे मला कधी काही जेव्हा लागायचं तेव्हा ती माझ्यासाठी तिथे हजर असायची. माझ्या मनात कुठली गोष्ट असेल ना तरी ते तिला कळायचं मी न सांगता, आणि ती त्याबद्दल माझ्याशी बोलायची. लाईफमध्ये जोपर्यंत स्वीटू होती ना तेव्हापर्यंत लाईफमध्ये कुठलेच प्रॉब्लेम नव्हते. मी खूप छान आनंदाने आयुष्य जगत होतो. माय लाईफ वॉज फुल ऑफ लाईफ. आय एम सॉरी, रिअली सॉरी. इट्स ओके ओम. सॉरी म्हणण्याची काहीच गरज नाहीये. उलट मी तुला थँक्स म्हणायला हवं, कारण मला हवी असलेली गोष्ट तू बरोबर दिलीस. थँक्स.